अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात रस्ता लूट करणारी टोळी 6,500,000 रुपये किमतीच्या मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केली आहे। छत्रपती संभाजीनगर मधील रहिवासी धर्मनाथ जोहरे हे 17 जुलै 2025 रोजी रात्री 9च्या सुमारास नेवासा फाटा छत्रपती संभाजीनगर येथे जाण्यासाठी गाडीची वाट पाहत असताना त्यांना एका स्विफ्ट कार चालकानं छत्रपती संभाजीनगरला सोडतो असं म्हणून कारमध्ये बसवून घेऊन जाऊन फिर्यादीला चाकूचा धाक दाखवत कारमध्ये मारहाण करून रोख रक्कम, लॅपटॉप, मोबाईल फोन, घड्याळ काढून घेऊन फिर्यादी धर्मनाथ जोहरे यांना उतरून दिलं होतं। याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता। दरम्यान अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कवाडी यांनी पोलीस पथक तयार करत संबंधित गुन्ह्यातील आरोपींची माहिती आणि शोध घेण्याबाबत सूचना मार्गदर्शन करून पथकास रवाना केलं। पथक घटना ठिकाणी पोहोचून फिर्यादीकडून आरोपीचं वर्णन प्राप्त करून तसेच घटना ठिकाणच्या आजूबाजूचे रोडचे सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीबाबत माहिती पथकानं संकलित केली। आरोपीचं वर्णन तसेच तांत्रिक विश्लेषणाआधारे हा गुन्हा महेश शिरसाट आणि त्याच्या एका साथीदारानं केल्याची माहिती मिळाली। आरोपीची माहिती घेत असताना आरोपी त्यांच्याकडील गुन्ह्यात वापरलेल्या कारनं भेंडा येथून नेवासा फाटाकडे येणार असल्याची माहिती मिळाली। पथकाने संबंधित माहितीच्या आधारे नागापूर फाटा कमानीजवळ सापळा रचून थांबले असता एक कार नेवासा फाटाकडे येताना दिसली। पोलिसांनी ती कार अडवत त्यातील इस्मांना त्यांचं नाव विचारलं असता महेश शिरसाट आणि गौरव शिरसाट अशी त्यांनी नावं सांगितली। त्यांच्याकडून संबंधित गुन्ह्याबाबत विचारणा केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। आरोपीच्या ताब्यातून आणि कारच्या झडतीमध्ये गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मालापैकी लॅपटॉप, मोबाईल फोन, रोख रक्कम, गुन्ह्याच्या वेळी वापरलेली कार, चाकू असा 6,500,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तर आरोपींना गुन्ह्याच्या तपासकामी नेवासा पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आलं असून नेवासा पोलीस अधिक तपास करतायत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, नेवासा, अहिल्यानगर।